बिंब फलाधरुचा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने शास्त्रं शारीरक मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदा शिवसमारम्भां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदप्रियपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना शिरसाष्टांग वंदन करतो। पूजनीय मंदाताईंना नमस्कार करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो आणि आपण सगळे भगवत स्वरूप श्रोते तुम्हालाही साष्टांग वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। विषय सुरू करण्यापूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया। मनामध्ये ओ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। सुंदर विषय सुरू आहे। न नरेणा वरेण प्रोक्त एष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमानः अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अणियान यतर्क्यम मनु प्रमाणात। श्री गुरु यमदेव नचिकेताला शिकवतात की श्रेष्ठ काय आहे म्हणजे वर काय आहे आणि अवर काय आहे म्हणजे हीन काय आहे। आत्मबुद्धी वर आहे आणि अनात्मबुद्धी अवर आहे। आणि ते म्हणतात की असं असताना सुविज्ञेय बहुधा चिंत्यमान जो खरंच समजदार असतो तो निश्चित निर्णयावर येतो। नाही तर मग आत्मा आहे आत्मा नाही, आत्मा आहे पण आत्मा नाही, पण आत्मा असू शकतो आत्मा नसू शकतो। पण ज्यांनी त्याला जाणलाय ते काय करतात तत्पश्चात तद्भवत तदातीत आत्म्याला बघतात। तत्पश्चात म्हणजे ब्रह्माला पाहिलं, तद्भवत ब्रह्मच झालं, तदाचित ब्रह्मच होऊन राहिलं। आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्माला जाणलं तर ब्रह्म कसं होऊ असा प्रश्न साधकाच्या मनात निर्माण होतो। परंतु
ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे त्याच्या मनात असा प्रश्न कधीच निर्माण होऊ शकत नाही. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी असा प्रत्यक्ष अनुभव त्याला आला असताना त्याच्या अंतःकरणात कुठलाही विकल्प शिल्लक राहत नाही. आणि असा जो निर्विकल्पत्वात दात्मना, हा आत्मा निर्विकल्प आहे. आणि आत्म्याचा अभ्यास करणाऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा विकल्प नाही. आत्म्याच्या अभ्यास करणाऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा जराही विकल्प नाही. सर्वत्र आत्माच विराजमान असल्याने आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही हे त्याच्या लक्षात येतं. आत्म्याच्या असण्याबाबतही विकल्प नसते. आणि मी आत्मा आहे याबद्दल सुद्धा त्याच्या मनात जरा सुद्धा शंका नसते. आणि म्हणून त्याच्याजवळ विकल्प नावाची गोष्ट नाही. तो निर्विकल्पालाच गेलेला असतो. कारण त्याच्या मनात कुठलाच विकल्प नसतो. तत्वज्ञ जो असतो, अनुभवी जो असतो, श्रोत्रिय जो असतो, ब्रह्मनिष्ठ जो असतो, त्याचे सर्व विकल्प थांबलेले असतात. आत्मानुभवात ते कायमचे संपतात. म्हणून गुरु उपदेशाची गरज आहे. श्री गुरूंचा नेहमी उपदेश घ्यावा. श्री गुरूंच्या उपदेशांचं काय करावं? चिंतन करावं. श्री गुरूंच्या उपदेशाचा मनन करावं. आणि एक दिवस श्री गुरु रूप होऊन जावं. श्री गुरु रूप म्हणजे श्री गुरु ब्रह्मरूप असतात. आणि श्री गुरु रूप होऊन जावं याचा अर्थ ब्रह्मरूप होऊन जावं. अनन्य प्रोक्ती शब्दाचे 4 अर्थ सांगितलेले आहेत. आणि गतिरत्र नास्ती त्याला दुसरा पर्याय नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण हे 4 अर्थ अनन्य प्रोक्तीचे आता मी सविस्तर घेणार नाहीये. याचं कारण असं आहे की त्या खोल्यामध्ये जो स्वयेची तयाभोगी अद्वयानंदे, श्री गुरु एकदा आत्मस्वरूपी झाल्यानंतर त्यांना कायम आत्मस्वरूपच काय झालेलं असतं? आत्मस्वरूपारूप झालेले असल्यामुळे, ते तेच होऊन राहिले असल्यामुळे मग त्यांच्या अंतःकरणात अनन्य प्रोक्ती नावाची गोष्ट राहत नाही. मग त्याचे 4 अर्थ सांगा आणि त्या 4 अर्थामधून अजून क्लिष्टता वाढवा म्हणून मी ते 4 अर्थ सांगत नाहीये. आणि असे जे निर्विकल्प झालेले असतात तेच श्री गुरु काय करतात? तोची ज्ञानदानी जाणं. कसे असतात? ज्ञान देण्यासाठी जास्त योग्य कोण असतात? फक्त तेच ज्ञान देण्यासाठी योग्य असतात. बाकी कोणीही ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञान देणं ही काही साधी गोष्ट नाहीये. ही काही साधी गोष्ट नाही. तो स्वयंची तया भोगी अद्वयानंदे, तो स्वयंची तया भोगी अद्वयानंदे. म्हणून आत्मानंद जर द्यायचा असेल तर तो फक्त सद्गुरूंकडनं मिळू शकतो. बाकी ठिकाणी तो प्राप्तच होऊ शकत नाही. बाकी ठिकाणी तो निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून तो श्री गुरु स्वरूपी लीन जेव्हा नित्यात्मदर्शन की तोची राहे होऊन निशंकपणे. श्री गुरु आत्मरूप होऊनच राहतात आणि आपल्या शिष्याला मी आत्मा आहे या अनुभवामध्ये स्थिर करतात. आम्ही याला अनुभव समजतो का हो? आम्हाला अनुभव म्हणजे काय वाटतं? प्रत्येकाच्या अनुभवाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या अनुभवाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. टेरेस मध्ये उभा आहे, हातामध्ये पतंग आली, काय सुंदर अनुभव आला म्हणतात. कमी भावात चांगली जागा मिळाली, काय छान अनुभव आला असं म्हणतात. फ्लॅट कमी किमतीत मिळाला, किती चांगलं झालं म्हणतात.
अनुभवाचा व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात, पण अद्वैत अपरोक्षानुभूती यात वेगळेपणा कधीही असत नाही. जो अनुभव शंकराचार्यांचा, तोच अनुभव ज्ञानदेवांचा, तोच नाथ महाराजांचा, तोच समर्थांचा आणि तोच सद्गुरु डॉक्टर काकांचा सुद्धा वेगळा नाही, जरा सुद्धा वेगळा नाही. आणि म्हणून ते निशंकपणे आत्मरूप झालेले असतात. का बरं असा फरक नाही पडत? याचा काही विषय अद्वैत आहे. द्वैतात फरक पडतो. कोणाला प्लॉट भेटल्याने अनुभव आला म्हणतो, कोणाला पतंग हातात सापडल्याने अनुभव आला असं म्हणतो. पण याला अनुभव म्हणत नाही. काही लोक अनुभव शब्दाच्या खूप वेगळ्या व्याख्या सांगतात. त्या व्याख्या आपण कधी जाऊ नये. चमत्काराच्या मागे परमार्थात कधी लागू नये. 500 लोकांसाठी स्वयंपाक केला आणि 5,000 लोक जेवले, यांनी वेदांताची सगळी वाट लागते, लक्षात ठेवा. अशा गोष्टींकडे साधकांनी कधीही आकर्षित होऊ नये. साधकासाठी हे फार मोठं पथ्य आहे की साधकांनी चमत्काराच्या मागे लागू नये. आणि बहुतांश ठिकाणी चमत्काराचा बोलबाला असतो. अनन्य स्वतःचे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले जे अभेददर्शी आचार्य आहेत, तेव्हा ते आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन सांगणारे अनन्य शब्द वापरतात. ते स्वतः ब्रह्मरूप असल्यामुळे आणि ब्रह्माशिवाय दुसरं काहीही उपलब्ध नसल्यामुळे अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. ते ब्रह्माशिवाय दुसरं काही बोलतही नाही, ते ब्रह्माशिवाय दुसरं काही सांगतही नाही आणि काहीही म्हणायचं नसतं. असे सद्गुरु आपल्याला लाभावेत हे नेहमी लक्षात ठेवावं. त्याची ज्ञानदानी समर्थ. त्याचे ज्ञानदानी जाणं समर्थ असे. जयांचे करणे निरूपण त्याची सोय होय आपण. तेच ज्ञान ज्ञानी जाणं समर्थ असे. तेच फक्त ज्ञान देण्यासाठी समर्थ असतात. लोक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू याचा विचार करतच नाही. श्रोत्रिय सद्गुरूंची आवश्यकता असते, त्याशिवाय ब्रह्मस्वरूप समजावून सांगता येत नाही. ब्रह्मस्वरूप अनिर्वचनीय आहे, ब्रह्मस्वरूप अचिंत्य आहे. ब्रह्मस्वरूपाबद्दल कुठलेही शब्द बोलता येत नसताना सुद्धा श्रोत्रिय सद्गुरू ब्रह्मस्वरूपाच्या आसपास शब्दांनी घेऊन जातात. परोक्षत्वानी त्याच्या अवतीभोवती बरोबर शिष्याला नेऊन बसवतात. ऐशी समर्थाची ये वचनी भेटी सच्छिष्या कानी अवस्था परमार्था भाविनी अनुभवाई. ते पदार्थ जाणणे नुरे तरी रंगादी कैसे उरे ज्ञाता ज्ञेय सरे अद्वैत बोधे. त्रिपुटी शिल्लक नाही ना. जर त्रिपुटी शिल्लक राहणार नाही तर मग काय करणार? मी तोची आत्मा आहे, जगत विरोनी जाय, शेखी आत्मरूप आहे, मी ते विल. आता मीपणाही संपला आणि तूपणा सुद्धा संपला. अशा स्थितीमध्ये काय होतं? तो आत्मा होऊन आणि आता आत्मरूप जे सद्गुरू असतात त्यांच्या उपदेशाने आम्ही सुद्धा आत्मरूप होतो. आम्ही झालो पाहिजे की नाही झालो पाहिजे आत्मरूप? अज्ञान निद्रा गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे? अभ्यासाशिवाय परमार्थ होत नाही, लक्षात ठेवा. पण एक वेळ आत्मस्वरूपाशी ऐक्य पावत असताना अभ्यास सुद्धा त्यात व्यत्यय आहे, अभ्यास सुद्धा त्यात अडसर आहे. पण आता हे कोणाला कळेल? फार वरच्या स्थितीतली गोष्ट आहे ही. पहिल्यांदा अभ्यास करावाच लागतो.
नाही तर मग काय होईल की अभ्यास करण्याची इच्छाच मावळून जाईल, तर मग गडबड होऊन जाईल. जोवर जाग आणणारे श्री गुरु भेटत नाहीत तोपर्यंत या गोष्टी होत. माणूस एक तर साधनेच्या मागे लागतो, नाही तर चमत्काराच्या मागे लागतो, पण साध्य काही त्याला जाऊ शकत. जोवर जाग आणून देणारे श्री गुरु भेटत नाही तोपर्यंत अज्ञान निद्रेतून हा उठत नाही. आणि नाही म्हणजे अजिबात नाही. मग काय होतं, पुन्हा अज्ञान निद्रेत जातो. काम, क्रोध, भय, लोभ, दुःख याच्या अधीन जातो. आणि मग अभेद दर्शित्व निघून जातं आणि भेदामध्ये रममाण होऊन जातो. असा भेदामध्ये रममाण झालेला जो साधक, त्याला ब्रह्म मिळत नाही. म्हणून तम तौपनिषदम पृच्छामी. तू त्या उपनिषदांना विचार. काय म्हणतात आहे उपनिषद? नैषा तर्केन मतिरापण प्रोक्तान्य नैव ज्ञानाय प्रेष्ठ याम त्वमापहा सत्य धृतिर्बतासी त्वांग द्रुनो भूयान नचिकेत पृष्ठा. पृष्ठा नचिकेत का बरं प्रिय झाला? योग्य ज्ञानासाठी प्रतिपादलेली बुद्धी नचिकेत्याजवळ होती. आणि नचिकेता तर्कट नव्हता, श्रद्धावान होता. भगवद्गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. पण त्याबरोबर तत्पर संयतेंद्रिय या गोष्टी कधी विसरायच्या नाही. पण आत्मा तर्काने प्राप्त होत नाही. नैषा तर्केन मतिरापणेय. हे ज्ञान युक्तिवादाने मिळवायचं नाही. काही जण श्री गुरूंशी युक्तिवाद करतात. श्री गुरूंशी युक्तिवाद करणाऱ्या साधकाची अत्यंत हानी होते. हात होतो. गुरुंनाच सांगतात, गुरूंच्या लक्षात येतं की हा तर युक्तिवाद करतोय, जाऊ द्या मग, शांत बसा. गुरु तो विषय सोडून देतात आणि याचं अतोलात नुकसान होत. गुरूंकडे ऐकण्याची बुद्धी असावी, गुरूंना शिकवण्याची बुद्धी कधी नसावी. आणि गुरूंसमोर तर्कटपणा कधी करता येत नाही. आत्मज्ञान युक्तिवादाने मिळवता येत नाही. शब्दज्ञानाने हे प्राप्त होत नाही. नैषा तर्केण स्वबुद्धी व्यूह मात्रेनापनेया न प्रापणीयेत. हा शंकर भाष्यामध्ये सांगतात, शास्त्राने सांगितलेली आत्मविषयक बुद्धी किंवा ज्ञान याचा आपल्या बुद्धीने उहापोह करण्यायोग्य नाही. ज्ञान हे जेथे रुजे ते सुबुद्धीची पाविजे, तर्काची एक क्षेत्री कुजे भ्रम प्रमादे. तर्क केला की तो भ्रमात गेला. हो, तर्कट लोक फार म्हणजे आवडतच नाही. संतांचं श्रद्धावंतावर खूप प्रेम असतं, पण तर्कटांना नको. तर्क करणं हा मनुष्याचा स्वभावच असतो. खूपदा मी तर्क करतो असं सुद्धा वाटत नाही, इतकी तर्क करण्याची सवय लागून जाते. तर्कवृत्ती एकदा अंगाई पडली की त्या तर्कवृत्तीला तो सोडत नाही. व्यवहारात तर्कवृत्तीचं कौतुक होतं, पण परमार्थामध्ये तर्कातून तो कुतर्कात केव्हा गेला हे कळत नाही. चेष्टेतून तो कुचेष्टेत कधी गेला हे कळत नाही. आणि त्याच्या हातून प्रमाद घडतो. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा असे 4 प्रकारचे दोष असतात. सांगितलं एक, समजलं दुसरं, आणि समजलं दुसरं ते त्यातनं काढलं अर्थ तिसरा. तार्किका शास्त्राचे संकट चालवी आपुलीच वटवट आयुष्यावरी घटपट आत्मा दूर. तार्किकाचं काय होतं? शास्त्राचे संकट चालवी आपुलीच वटवट. काही साधक असतात स्वतःच बोलणं सोडतच नाही. टन 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 जे वाजवत राहतात.
आपलीच घंटा वाजवायची. चालूही आपुलीच वटवट. म्हणजे उपनिषदांनी सुद्धा हे लक्षात ठेवलंय की अशा प्रकारचे साधक असतात. आणि काकांनी ओळी पण केली. अशा साधकांची भेट होणं हे दुर्दैव असतं, पण त्याला पर्याय असतो. कारण श्रीगुरु दयाळू असतात ना. मग ते अशा त्रासाला पण भोगून घेतात. काही जण बुद्धीने नुसतं घटपटाचे वाद करत असतात. मनुष्य बुद्धी ही सदोष आहे हे लक्षातच येत नाही. मनुष्य बुद्धी कधीच निर्दोष असू शकत नाही. चार दोष आहे मनुष्याच्या बुद्धीमध्ये. पहिल्या दोषाला म्हणतात भ्रम. सांगितलंय तू आत्मा आहे म्हणून, वाटतं मी देह आहे म्हणून, पहिला भ्रम. दुसरं प्रमाद. जे सांगितलं ते ऐकण्यामध्ये, म्हणजे सांगितलेलं समजत नाही आणि चुका करतो वागण्यामध्ये, त्याला प्रमाद असं. प्रमाद शब्दाचा अर्थ चुका असा होतो. श्रीगुरूंचं सांगणं नीट न ऐकणं हा प्रमाद आहे. तिसरा आहे कर्णापाठव. सांगितलं असतं ते स्पष्टपणे ऐकलेलंच नसतं. तरतर 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 इकडे तिकडे चांचल्य असतं बुद्धीचं. गुरु सांगतात एक आणि हा समजतो दुसरं. गुरु सांगतात बस स्टेशनवर जा, हा जातो रेल्वे स्टेशनवर. कर्णापाठव. आणि चौथा आहे विप्रलिप्सा. विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो. आणि ब्राह्मणाला जसा धनाचा लोभ असतो, तसा साधकाला धनाचा लोभ राहिला तर आत्मज्ञान आतमध्ये झिरपत नाही. म्हणून सदोष मनुष्य बुद्धीने निर्दोष आत्मा जाणणे शक्य नाही. पुन्हा घ्या. न बुद्धी भेदम जनय. बुद्धीमध्ये भेद निर्माण होतात, भ्रम निर्माण होतात, नाही तर लोक निर्माण करतात. म्हणून सदोष मनुष्य बुद्धीने निर्दोष आत्मा प्राप्त होण्याची शक्यता नाही. नाही आणि नाही. मग काय करायचं? तर्काने मनुष्य कुठल्याही निश्चयाला धरू शकत नाही. तर्क का बरं वाईट आहे? तर्काने कशाला धरता येत? कुठल्याही विचाराला तर्काने धरता येत नाही. म्हणून वेदांती जे बोलिले ते सद्गुरूने बोधिले, ते तैसेची अनुसरिले पाहिजे श्रद्धे. जसं सांगितलं तसं केलं पाहिजे. गुरु कसं सांगतात तसं केलं पाहिजे. सामान्यतः शब्दजाळ वाढवणं हा माणसाचा एक स्वभाव होऊन जातो. आणि मग माणूस त्या शब्द जंजाळाच्या स्वभावामध्ये हरवून बसतो स्वतःला. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम आता प्रयत्न ज्ञातव्यम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आता प्रयत्न ज्ञातव्यम तत्वज्ञ तत्व महात्मन. विवेक चूडामणी. तर्कबुद्धी कुठल्याही एका निश्चयावर माणसाला येऊ देत नाही. कायम स्थिरतेने टिकवत नाही आणि स्थिर होऊ सुद्धा देत. व बुद्धीने व अभ्यासाने काहीतरी समजले असे वाटते खरे, पण त्याच्यावर तर्क करता येतो म्हणजे आत्मा कळला असा त्याचा अर्थ होत नाही. आत्म्याची थोडीफार माहिती असणं म्हणजे आत्मज्ञान असणं असं होत नाही. वेदांत शास्त्रातून प्रतिपादित केलेली आत्मबुद्धी किंवा श्री गुरूंच्या उपदेशानंतर जाणीवपूर्वक कळलेली आत्मबुद्धी ही केवळ तर्काने कधीही प्राप्त होऊ शकत नाही. पोकळ तर्क हा स्वबुद्धीचा ताठा असतो. ती नुसती विद्वत्ता असते, निराधार बुद्धिमत्ता असते. त्या बुद्धिमत्तेचा सैल, ज्याला डौल असं म्हणतो, तो फार असतो. आणि म्हणून आत्मा जाणण्यामध्ये तो अपुरा पडतो, थिटा पडतो, कमी पडतो. म्हणून सांगितलंय पंडिते नापी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. कोणत्याही तर्काने
आत्मस्वरूपाचं खंडन होत नाही. म्हणून बुद्धिवादाने आत्मा जाणल्यासारखा वाटत असला तरीही तो कळलेला नसतो. वेदशास्त्रजनित श्री गुरु उपदेशित आत्मबुद्धीचा निराश करण्यास असमर्थ पांगळा पडतो. तर्काचा मुख्य आधारच शब्द आहे. शब्दाला हवे तसं फिरवून घेणे हेच त्या युक्तीचं स्वरूप आहे. स्वरूपाच्या बाबत शब्द तर्क हे अत्यंत तोटके आणि शब्द अतिशय व्यर्थ ठरतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणी काकांनी ओवी सांगितली आहे, ऐसी असे जी बुद्धी बुद्धीची परमावधी जियेने अविद्या उपाधी विशेष जाय. याने अविद्या नावाची उपाधी जाते, पण आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरूंच्या कृपेची गरज असते. तर्क वितर्क करून तत्वज्ञान रूप आत्मज्ञान म्हणजे आत्मरूपता प्राप्त होणे असंभव. केवळ तर्काने आत्मरूपता प्राप्त करून घेणे असंभव आहे. कोणत्याही तर्काने आत्मज्ञानाचे खंडन करू शकत नाही. तर्काने आत्मज्ञान होत पण नाही. तर्काने आत्मज्ञानाचं खंडन पण होत नाही. तर्कांना वेदशास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसूनही केवळ स्वबुद्धी प्रामाण्य देऊन पोकळ बुद्धिवाद करतात. निराधार बुद्धिवादाने वेदांत शास्त्रजनित आत्मबुद्धीचा निराश होतो. अभियुक्त तरे अन्यथै विपपद्यते. तर्काचे साह्याने, तर्काच्या अनुभवाने, कुतर्काच्या साह्याने, कुतर्काच्या अनुभवाने आत्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणून तर्क्यताम मा कुतर्क्यताम. तर्क करा पण कुतर्क करू नका. आणि तर्क शास्त्राधारी असेल तरच करा, मनाचा तर्क सुद्धा करू नका. तर्क बुद्धी अन्य बुद्ध्यानुभवाला खंडन करू शकेल, पण आत्मानुभवाला तर्क बुद्धी खंडन करू शकत नाही. एक तार्किक आपल्या तर्कबुद्धीने दुसऱ्या तार्किकाचं खंडन करू शकेल आणि दुसरा तिसऱ्याचं खंडन करू शकेल. फक्त माझाच तर्क कसा बरोबर आहे असं सांगण्याचा खटाटोप होतो. वादे वादे न जायते तत्वबोधा. वादे वादे न जायते तत्वबोधा. अनेक ग्रंथांच्या तौलनिक अभ्यासाने ज्ञानाची प्रगल्भता स्पष्ट येत नसून ज्ञान थोडंच समजल्यासारखं वाटतं, पण ते आत्मज्ञान नसतं. पण ते आत्मज्ञान नसतं. अचिंत्या खलु ये भावा नस्तार्केषु योजयेत. आत्मा चिंतेचा विषय नाही, आत्मा चिंतनाचा विषय नाही. अनुभवाने तो दिसतो कळतो. आत्मा एवढाच अनुभवाचा विषय आहे. जो पाहतो तोच आत्मा आहे. जो तर्काच्या कसोटीवर आत्म्याला पाहायला जाईल त्याला अनुभव रूप आत्मा कळणार नाही. तर्काच्या कसोटीला आत्मा उतरवू नका. तर्क अप्रतिष्ठात. एवढं सांगितलंय हो. तर्क अप्रतिष्ठात. तर्क अत्यंत क्षुल्लक बाब आहे. सर्व सदैव सर्व काही बदलता असतो. तो न बदलणाऱ्या आत्म्याला कसा कसा उतरवेल. श्री गुरु आणि शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी सिद्ध करण्यास तर्क करावा. म्हणून म्हटलंय तर्कताम मा कुतर्कता. कुतर्क कुठल्याही पद्धतीने कळू नका. केवळ तर्क वितर्क आणि कुतर्क 3 शब्द वापरतो. तर्क वितर्क आणि कुतर्क या तिन्ही आत्मज्ञान होऊ शकत नाही. आत्मा तर्काचा विषय ठरू शकत नाही. आत्मा केवळ देहाच्या आतमध्ये आहे असंही म्हणता येत नाही. आत्मा देहाच्या बाहेर आहे असं पण म्हणावं लागतं. आत्मा बाहेर नाही, आतमध्येही नाही,
मध्येही नाही असंही म्हणता येत नाही. आत्मा आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे असं सुद्धा म्हणता येतं. म्हणून तिथे तर्काची भाषा लावू नका. तर्काची छलांग खूप छोटीशी आहे. त्यापेक्षा वेदविहित निष्काम कर्मानी अंतःकरण शुद्धी करून घ्या. वेदविहित निष्काम कर्मानी अंतःकरण शांती करून घ्या आणि त्यानंतर आपलं स्वरूप आपण जाणून घ्या. तो स्वतःचा विषय होत नाही. आत्मा स्वरूप आहे. प्रमाण प्रमेय आणि प्रमाता, विज्ञान विज्ञेय आणि विज्ञाता, अनुभव्य अनुभव आणि अनुभव याचा तो विषय ठरत नाही. तो तुम्ही स्वतःच असल्यामुळे त्याला शोधायलाही बाहेर जाऊ शकत नाही. बुद्धीनी त्याचा शोध घेऊ शकत नाही. किसको ढूंढ रहा रे पगले, मैं तो तेरे साथ स्वयमेवा नुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. आत्मा स्वतः अनुभव रूप असल्यामुळे अनुभाव्य नावाची गोष्ट नाही, अनुभावक नावाची गोष्ट नाही, अनुभव नावाची गोष्ट नाही. आणि म्हणून सारखं लक्षात घ्यावं लागतं. न आपणेया न प्रापणीया इत्यर्थ. आत्मा मिळवू पण शकत नाही आणि आत्मा मागवू पण शकत नाही. नापणीय तव्याम वा न हातव्या. तार्किका हा अनागमज्ञ. तार्किकाचे नादी लागू नये. मला असं वाटतं की आत्मा तर्क्याने मिळवू नये. तर मग आत्मा कसा मिळवावा? आत्मा मिळवण्यासाठी नक्की मी काय केलं पाहिजे? कोणत्या पद्धतीने आत्मा मिळवला पाहिजे? अशा पद्धतीने आपण विचार करू. आज फक्त आत्मा तर्काने प्राप्त होत नाही एवढं सांगतो. आणि या ठिकाणी विपरीत बुद्धीनी सुद्धा आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. कसं ते उद्या सांगूया. उद्या आपण पुढचा भाग घेऊ. आज आपण या ठिकाणी थांबूया की आत्मा तर्काने प्राप्त होत नाही. रामकृष्ण हरी. नमस्कार. सांगितलं. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सगळ्यांना. हरी काका.